जय श्री माताजी. प्रकरण 12, भाग पहिला. तीव्र पिशाच्चबाधा. श्री जोशी, कुर्ला. माझे मित्र श्री जोशी साहेब हे प्रभादेवीला कार्यक्रम असताना श्री माताजींकडे आले. श्री माताजींच्या पायावर गेले आणि त्यांना जागृती मिळाली. नंतर त्याच वेळी ते मला भेटले आणि आमची मैत्री झाली. मी त्यांना श्री माताजींचा फोटो दिला आणि ध्यान करण्यास सांगितले. त्यांनी श्री माताजींचा फोटो देव्हाऱ्यात ठेवला. ते रोज श्री माताजींच्या फोटोची पूजा करीत असत, पण ध्यान नाही. वरील गोष्ट 1976 सालची. त्यानंतर 1-2 वर्षे गेली. ते प्रभादेवीलाच राहत होते. नंतर ते त्यांच्या कुर्ल्याला असलेल्या ब्लॉकमध्ये गेले. एक दिवस त्यांच्या सौभाग्यवती संध्याकाळी माझ्याकडे आल्या आणि रडू लागल्या. त्यांच्याबरोबर त्यांचे मेहुणे पण होते. मी त्यांना म्हणालो, शांत रहा, काय झाले ते सांगा. त्यावर त्या मला म्हणाल्या, जोशी साहेब बेपत्ता आहेत. त्यांची गोष्ट अशी की ते आणि त्यांचे मित्र फोर्टमध्ये फिरावयास गेले आणि त्यांनी एकाएकी त्यांच्या मित्राच्या हाताला हिसका दिला, कारण त्यांनी त्यांचा हात धरला होता आणि ते रस्त्याने पळू लागले आणि क्षणात गर्दीत नाहीसे झाले. आता हे कोठे गेले असतील? जीवाचे बरे वाईट तर करून घेतले नाही ना? मी त्यांना विचारले, पोलिसात तक्रार वगैरे दाखल केली आहे का? त्यावर त्या म्हणाल्या, नाही, पोलिसांचा ससेमिरा, चौकशा वगैरे नको. त्यांचे मेहुणे पोर्तुगीज चर्चला राहत असत. ते ज्योतिषाच्या आधारे प्रश्न कुंडली मांडून पाहत असत. श्री जोशांचे त्यांनी पाहिले, पण त्यांना काही खास उत्तर मिळाले नाही. मी त्यांना म्हणालो, शांत राहा. त्यावर त्या मला म्हणाल्या, तुम्ही काही बघाल का? ते कोठे गेले असतील? त्यांच्या जीवाला तर धोका नाही ना? त्यावर मी त्यांना म्हणालो, त्यांचा नजीकचा फोटो काढलेला आहे का? त्यावरून काहीतरी पाहता येईल. खरे म्हणजे सहजयोगात असे काही पाहत नाही. हे भौतिकातले झाले. सहजयोगात आध्यात्मिक उन्नती होते. तरी पण आपण पाहूया. उद्या तुम्ही त्यांचा फोटो घेऊन या. त्याप्रमाणे त्यांनी दुसरे दिवशी फोटो आणला. मी त्यांच्या फोटोला बंधने घातली. तो जागृत केला आणि त्या फोटोची चक्रे तपासली आणि चक्रांचा अंदाज घेतला. त्यानंतर श्री जोशी साहेबांचे नाव घेऊन 3 वेळा अंतराळाकडे हात केले. तत्पूर्वी श्री माताजींच्या फोटोसमोर दिवा लावून माझी चक्रे सामान्य असल्याची खात्री करून घेतली आणि मला बंधन घालून घेतले. अंतराळाकडे हात केल्यावर जोशांचे नाव घेऊन अंतराळ असे 3 वेळा म्हटले, पण माझ्या हातावर काहीच फरक झाला नाही. माझ्या चक्रांची जी स्थिती होती तीच मला जाणवली. यावेळी निर्विचारिता असणे जरुरीचे आहे. यावरून असे सिद्ध झाले की त्यांनी जीव वगैरे दिला नाही. ते कोठेतरी सुरक्षित आहेत. या गोष्टीची मी चैतन्य लहरींद्वारे नक्की खात्री करून घेतली आणि नंतर त्यांच्या सौभाग्यवती आणि मेहुणे यांना सांगितले. तसेच मी त्यांना सांगितले की त्यांचे 4-5 दिवसात तुम्हाला पत्र येईल. जर असे पत्र आले तर ते पत्र तुम्ही माझ्याकडे घेऊन या. आणि काय आश्चर्य, त्यांचे 5 दिवसांनी पत्र आले. त्यात त्यांनी, मी चौल येथे सुखरूप आहे, काळजी करू नका, असे लिहिले होते. दुसरे असे की मी आता कुर्ल्याच्या ब्लॉकमध्ये राहण्यास येणार नाही आणि सौभाग्यवतीला लिहिले
की तू मेहुण्यांकडचे तुझे कपडे घेऊन ये आणि तेथून आपण चौलला राहण्याकरता जाऊ. जर तू तेथे आली नाहीस तर मी तुला पण सोडून देईल, असे लिहिलेले पत्र त्यांनी मला दाखविले. त्यांच्या सौंनी मला विचारले, मी काय करू, मुंबईतला ब्लॉक कसा सोडायचा वगैरे विचार त्यांच्या मनात घोळत होते. मी त्यांना म्हणालो, तुम्ही काही काळजी करू नका. त्यांनी पत्रात लिहिल्याप्रमाणे तुम्ही मेहुण्यांच्या घरी जा आणि जोशी साहेब भेटल्यावर त्यांना एवढाच निरोप सांगा की श्री फडके यांनी तुम्हाला प्रभादेवीला बोलाविले आहे. जर तुम्ही त्यांच्याकडे गेला नाहीत तर त्यांनी असं सांगितले आहे की यापुढे तुमची आमची मैत्री संपली. यायचे असेल तर तुम्ही याच वेळी या, असा त्यांना माझा निरोप सांगा. हे ऐकल्यावर सौभाग्यवती म्हणाल्या, ते नाही आले तर काय करायचे. त्यावर मी त्यांना म्हणालो, त्यांना सांगून तर पहा, नंतर पाहू काय करायचे ते. पत्रात लिहिल्याप्रमाणे ठरल्या दिवशी ठरल्या वेळी श्री जोशी साहेब मेहुण्याकडे आले आणि त्यांच्या सौभाग्यवती पण तेथे आल्या. चहा पाणी वगैरे झाल्यावर संध्याकाळी 4च्या सुमारास ते चौलला जाण्यासाठी बाहेर पडले. बाहेर आल्यावर फुटपाथवर थोडा वेळ थांबून त्यांनी माझा निरोप जोशींना सांगितला. हे ऐकून ते सौभाग्यवतीला रागानेच म्हणाले, आता फडके वगैरे कोठे जायचे नाही, चौलला चल, आणि ते चालू लागले. पण थोड्या वेळातच त्यांच्या मनात विचार आला की फडके साहेबांनी असा निरोप दिला तर आपणाला त्यांच्याकडे जायला हवेच, तर मग आता आपण त्यांच्याकडेच जाऊ. त्यानंतर 5:30च्या सुमारास ती दोघे आमच्याकडे आले. मी नुकताच शाळेतून आलो होतो आणि चहा वगैरे झाला होता. ते मला म्हणाले, काय करणार, तुम्ही तर मैत्री सोडायला निघालेत. मी त्यांना म्हणालो, काय करणार, वेळच आणीबाणीची आली आहे. तुम्हाला फारच तीव्र बाधा आहेत, त्या गेल्या पाहिजेत आणि तुम्ही सामान्य झाले पाहिजे. याकरिता तुमच्या हिताकरिता मी तुम्हाला असा निरोप दिला. त्यानंतर त्या दोघांचा चहा वगैरे झाला. चहा झाल्यानंतर त्यांनी जे सतत बोलायला सुरुवात केली ते न थांबता ते बोलूच लागले. संध्याकाळी 6 पासून रात्री 10:30 पर्यंत ते न थांबता बोलतच होते. मी त्यांना बोलायचे थांबविले आणि म्हणालो, काय त्रास आहे ते मला समजले पाहिजे. तुम्हाला 3 प्रकारच्या तीव्र बाधा आहेत आणि त्यांचे निवारण सहज योगातूनच होणार आहे. दुसरा त्याला काहीच उपाय नाही. तर आता तुम्हाला माझ्याकडे थांबावे लागेल आणि उद्या पहाटे आपण उठू. मी तुमची चक्रे तपाशीन आणि तुम्हाला उपचार पद्धती सांगेल. तर आता काय करता. रात्री 11 वाजता ते मला म्हणाले, नाही, मी आत्ता निघालो, मी थांबत नाही. त्यावर मी त्यांना म्हणालो, तुम्ही आता कसे जाणार, तुम्हाला चौलला जाण्यासाठी आता कोणतीच गाडी नाही. त्यावर ते मला म्हणाले, आम्ही आत्ताच निघणार. मी म्हणालो, आता निघून तुम्ही रात्र कुठे काढणार, फुटपाथवर की रेल्वे स्टेशनवर. तर मी सांगतो, ऐका आणि थांबा. आपण पिठले भात खाऊ आणि शांतपणे झोपा. मी पहाटे उठून चक्रे तपासून तुम्हाला उपचार पद्धती सांगेल आणि मग तुम्ही आरामात जा. त्यावर माझे म्हणणे त्यांनी ऐकले आणि ते थांबले. त्यांनी मला सांगितलेली हकीकत अशी होती की 1. मी जेव्हा कामावरून घरी जातो तेव्हा मला कोणीतरी मागून मारणार आहे असे वाटते. त्यामुळे कुर्ला स्टेशनला उतरल्यावर
मला घरी जाण्याची भीती वाटते. 2. कुर्ल्याच्या ब्लॉकमध्ये मला सारखे वाटते की आपण येथे राहू नये. आपण हा ब्लॉक सोडून प्रभादेवीलाच आपल्या क्वार्टर्समध्ये जावे. 3. मला रात्री 3-4 वाजेपर्यंत झोप येत नाही. रात्री माझ्या घरीच मी जेव्हा भिंतीला कान लावतो तेव्हा ज्या ब्लॉकमधील संवाद मला ऐकावयाचे असतील त्यांचे नाव घेतले की मला त्यांच्या ब्लॉकमधील पती पत्नींचा संवाद, गुपित गोष्टी सर्व ऐकू येते. हे कसे होते? त्यामुळे मला एक प्रकारची गंमत वाटते. पण मला आणि माझ्या पत्नीला रात्रभर झोप नाही. त्यामुळे आम्ही फार बेचैन झालो आहोत. डॉक्टर झोपेची गोळी देतात, पण तरी सुद्धा झोप येत नाही आणि आणखीनच त्रास होतो. काय करावे ते समजत नाही. त्याकरिता मी आज 6 महिने रजा घेऊन घरी बसलो आहे. माझी नोकरी अजून 4-5 वर्षे आहे. मध्ये सोडली तर निवृत्ती वेतनात फारच तफावत राहील. मी त्यांना म्हणालो, हे सर्व त्रास तुमचे जातील. श्री माताजींवर विश्वास ठेवा आणि मी सांगेल त्याप्रमाणे करा, म्हणजे बरे होईल. आता शांतपणे झोपूया. उद्या पहाटे उठू आणि पाहू. मला पण शाळेत नोकरीवर जावयाचे आहे. आम्ही पहाटे 5 वाजता उठलो. चहा घेतला. श्री माताजींच्या फोटोसमोर दिवा लावला आणि त्यांना बसविले आणि त्यांना तपासले. त्यात असे आढळले की 1. त्यांना पहिली बाधा एका खून झालेल्या माणसाची होती आणि ज्याने खून केला त्याला आपण मारावे अशा इच्छा त्याच्या मनात राहिली आणि तो मृत झाला. त्या मृत आत्म्याने जोशींना पकडले आणि त्यांचे विशुद्धी चक्र आणि आज्ञा चक्र पकडले. 2. जोशांची पहिली पत्नी बाळंतपणात वारली होती. मरते समयी तिने त्यांना सांगितले होते की तुम्ही कुर्ल्याच्या ब्लॉकमध्ये राहू नका. त्यांनी दुसरे लग्न केले होते आणि ते जेव्हा कुर्ल्याच्या ब्लॉकमध्ये राहू लागले तेव्हा त्यांना मणिपूर आणि विशुद्धी चक्रांवर त्रास होऊ लागला आणि मनातून त्या ब्लॉकमध्ये राहू नये असे वाटू लागले. हा त्यांच्या मृत पत्नीच्या आत्म्याचा त्रास त्यांना होत होता. 3. तिसरा त्रास त्यांना कर्ण पिशाच्याचा होत होता. त्यामुळे भिंतीला कान लावून ते ज्या ब्लॉकचा मनात विचार करीत असत त्या ब्लॉकमधील संभाषण कर्णपिशाच्य त्यांना ऐकवीत असे. हे 3ही त्रास त्यांना फारच तीव्र स्वरूपाचे होते आणि त्यामुळे ते पूर्णपणे बेचैन झाले होते. मी त्यांना तपासल्यावर त्यांना मणिपूर, विशुद्धी, आज्ञा या चक्रांवर 65% बाधा असल्याचे आढळून आले आणि तसे मी त्यांना सांगितले. त्यावर ते मला म्हणाले, यावर काही उपाय आहे का? मी म्हणालो, सहज योगात सर्वांवर उपाय आहेत, पण अशा बाधा आपल्याला जडतातच का? कारण आपण ध्यान करीत नाही. चक्रे रोज शुद्ध केली, बंधने घातली तर आपल्याला कोणतीही बाधा होणार नाही. तरी मी सांगतो त्याप्रमाणे उपाय करा आणि ध्यानाला बसा. तुम्हाला 21 मडकी करावी लागतील आणि हे सर्व तुम्हाला चौल्ला करावयाचे आहे. त्याने तुम्ही पूर्णपणे बरे व्हाल. मी त्यांना रोज 1 मडके याप्रमाणे सतत 21 दिवस 21 मडकी करावयास सांगितली. प्रत्येक दिवशी मडक्यात 7 लिंबे 7 मिरच्या घालून त्यात चैतन्य लहरीयुक्त पाणी घालून रोज उघडे मडके रात्री झोपताना आपल्या उशीजवळ डोक्याच्या समपातळीत 1 वीत अंतरावर ठेवायचे आणि सकाळी ते मडके बंद करून रोज समुद्रात सोडवायचे.
मडक्यावर झाकण ठेवून ते ओल्या कणकेने कडेने बंद करावयाचे आणि समुद्रात सोडून तसेच मागे वळायचे. मात्र कोणताही आवाज झाल्यास मागे वळून पाहायचे नाही. घरी येऊन हातपाय धुवून आपले नेहमीचे उद्योग करावयास हरकत नाही. अशी ही साधी आणि सोपी पद्धती आहे आणि त्याने तुम्ही बरे होणार आहात. पण हा सहज योगाचा आमचा धंदा नाही. हे सर्व मोफत आहे. श्री माताजींच्या कृपेत हे सर्व बरे होणार आहे. मात्र श्री माताजींवर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास हवा. त्याशिवाय काहीच उपयोग नाही. वरील सर्व गोष्टी त्यांनी ऐकून घेतल्या. दर आठवड्याला मी त्यांना चैतन्य लहरीयुक्त पाणी करून देत असे. त्यात लाल कुंकू घालून ते पाणी मी देत असे. त्यांचा भाऊ दर आठवड्याला मुंबईहून हे पाणी आणि बाजारातून लिंबू घेऊन चौलला घेऊन जात असे. वरील प्रमाणे 21 दिवस सतत मडकी केल्यावर आणि मीठ पाणी घेऊन ध्यानाला बसल्यावर त्यांना 1.5 महिन्यात पूर्णपणे बरे वाटले आणि ते आपल्या कुर्ल्याच्या ब्लॉकमध्ये व्यवस्थित राहू लागले आहेत. त्यांनी आपली राहिलेली नोकरी पूर्ण करून आता ते सेवानिवृत्ती घेऊन आपले जीवन आरामात चालवित आहेत. आहे की नाही सहज योगाची कमाल. श्री माताजींचे भाषण. आदिशक्तीचे कार्य या धरणी मातेवर कसे सुरू झाले ते पाहू. सर्वप्रथम तिने पृथ्वीवर कुंडलिनीची स्थापना केली आणि त्याच धरणी मातेमधून तिने श्री गणेश निर्माण केले. म्हणून ही भूमाता आपल्यासाठी फार महत्वाची आहे. आपण भूमातेचा आदर बाळगू शकलो नाही तर आपल्याला स्वतःचा आदर कसा ठेवायचा हेही समजणार नाही. तुमची कुंडलिनी हे आदिशक्तीचेच प्रतिबिंब आहे. तसेच पृथ्वीवरील वेगवेगळे प्रदेश, देश, नगरे हे सर्व त्याच भूमातेचा आविष्कार आहे आणि त्यातूनच सर्व चक्रे आणि व्यवस्था आदिशक्तीने निर्माण केली. या पवित्र भूमातेची निर्मिती ही मानव प्राण्यासाठी केली गेली. विश्वामध्ये सर्व चक्रांमधून पार होत ही आदि कुंडलिनी कैलासमधून बाहेर येते. तुम्ही कैलास बघितलात तर त्याच्यामधून प्रचंड चैतन्य उसळत असल्याचे तुम्हाला दिसेल. धरणी मातेचा अवमान केल्यासारखे आपण वागतो तेव्हा आपण आदिशक्तीचाच अवमान करीत असतो. धरणी मातेबद्दल आदर दर्शविण्याच्या अनेक चांगल्या पद्धती आहेत. उदाहरणार्थ, भारतात सकाळी झोपून उठल्याबरोबर उभे राहताना म्हणत, हे धरणी माते, मी तुला पाय लावत आहे, याची मला क्षमा कर. आपण सहजयोगी 3 वेळा भूमातेला हात टेकून नमस्कार करतो आणि क्षमा मागतो. तसेच तिच्यामधील गुरुत्व शक्ती पण या कुंडलिनीचाच आविष्कार आहे. पृथ्वीचा आदर राखायचा म्हणजेच पृथ्वीवरील नद्या, सागर, डोंगर इत्यादींमुळे जी निर्मिती झाली त्याचा आदर राखणे. लोकांना जीवनाला पोषक अशा पंचमहाभूतांचे महत्त्व न कळाल्यामुळेच प्रदूषणासारखे प्रश्न उभे आहेत. आपण भूमिपूजा करतो. त्याचाही उद्देश भूमीबद्दल आदर प्रगट करणे हा आहे. वास्तू बांधणी सुरुवात करण्यापूर्वी आपण आधी भूमिपूजन करतो. कारण भूमी सर्व काही जाणते, समजते आणि भूकंपासारख्या संकटातून वास्तूचे संरक्षण करते. ही भावना त्यामध्ये असते. पण हे कार्य ती अशा तऱ्हेने करते की मनुष्य प्राण्यांना त्याची कारणे समजत नाहीत. आदिशक्ती पूजा. तुमचे आपापसातील संबंध
देवाणघेवाण, भाषा, भजने इत्यादी मधून सर्वांना एकमेकांच्या संपर्कात या आणि शांती, सत्य, प्रेम, करुणा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सहजयोग सगळीकडे पसरवा. श्रीकृष्ण पूजा 1994. जय श्री माताजी.